थँक्यू लॉर्ड. देवाच्या नावाला स्तुती असो. आपण देवाच्या वचनाकडे जाऊया. लूक याचा पहिला अध्याय 39 ते 45 आपण वचन वाचणार आहोत. मरिया अलिशेबाला भेटते. त्याच दिवसात मरिया तोरा करून डोंगराळ प्रदेशातील यहुद्याच्या एका नगरात निघून गेली आणि जखर्याच्या घरात जाऊन तिने अलिशेबाला अभिवंदन केले. तेव्हा असे झाले की अलिशेबाने मरियाचे अभिवंदन ऐकताच बाळकाने तिच्या उदरात उडी मारली व अलिशेबा पवित्र आत्मेने परिपूर्ण झाली आणि ती उच्च स्वर काढून मोठ्याने बोलली, स्त्रियामध्ये तू धन्य व तुझ्या पोटचे फळ धन्य. माझ्या प्रभूचे मातेने मजकडे यावे हे मला कोठून पहा. तुझ्या अभिवंदनाची वाणी माझ्या कानी पडताच बाळकाने माझ्या उदरात उल्हासाने उडी मारली. जिने विश्वास धरला ती धन्य, कारण प्रभूने तिला सांगितलेल्या गोष्टीची पूर्णता होईल. येस, हालेलुया. देवबाप वाचलेलं वचन आशीर्वादित करो. प्रियानो, ह्या वचनामध्ये आपण पाहतो की मरिया अलिशेबाकडे गेली आणि अलिशेबाला जाऊन तिनं आपली सर्व हकीकत अलिशेबाला सांगितलं. आणि त्या ठिकाणी आपण बघतो की मरिया सोबत कसा देवदूत बोलला, देव कसं बोलला आणि देव म्हणाला की तू गर्भवती होशील आणि तुला पुत्र होईल आणि त्याचं नाव तू येशू ठेव. आणि ही जी बातमी आहे आणि ते सर्व अलिशेबाला जाऊन भेटली आणि ती सांगत होती. तेव्हा अलिशेबाला फार आनंद झाला आणि अलिशेबा ती सुद्धा गर्भवती होती, तिच्या पोटात सुद्धा एक बाळ होतं. आणि जेव्हा ही वार्ता तिनं ऐकली तेव्हा अलिशेबा फार आनंदी झाली आणि ती म्हणाली की प्रभूच्या मातेनं माझ्याकडे यावे हा किती मोठा मान आहे असं अलिशेबा म्हणाली. आणि तेव्हा अलिशेबा एक महत्वाची गोष्ट मरियाला बोलते. काय बोलते पहा की वचन 45. आणि हे वचन 45 फार महत्वाचं आहे आणि त्याचवरती आपण जास्त भर देणार आहोत. आणि या 45 वचनामध्ये अलिशेबा मरियाला म्हणते, जिने विश्वास ठेवला ती धन्य, कारण प्रभूने तिला सांगितलेल्या गोष्टींची पूर्णता होईल. ओके, प्रभूने सांगितलेल्या गोष्टींची पूर्णता होईल. ह्या वचनातून मला आजचा विषय तुमच्यासमोर मांडायचा आहे, तो म्हणजे विश्वास प्लस कृती इज इक्वल टू पूर्णता. ओके, इंग्लिशमध्ये असं म्हटलं जातं, फेथ प्लस ॲक्शन इज इक्वल टू कम्प्लीटनेस. आणि ह्या ठिकाणी विश्वास महत्त्वाचा आहे, कृती महत्त्वाची आहे. तर ह्या दोन गोष्टी असतील तर त्याची पूर्णता आपल्याला पाहायला भेटते किंवा त्याचं प्रतिफळ आपल्याला पाहायला भेटतं. मरियाच्या बाबतीत पहा, फार महत्त्वाची ह्या ठिकाणी गोष्ट आज आपण शिकणार आहोत. आणि ह्या ठिकाणी सांगितलेलं की मरियाशी देव बोलला एका देवदूताच्या द्वारे आणि देवाचा संदेश मरियाकडे आला आणि देवदूत त्या मरियाला म्हणाला, कुमारी मरिये, तू गर्भवती होशील, तुला पुत्र होईल आणि त्याचं नाव तू येशू असं ठेव. आणि ही जी बातमी आहे जेव्हा त्या देवदूतानं मरियाला दिली, प्रियनो, ती फार महत्वाची गोष्ट आहे की पहा, तू गरोदर राहशील आणि तुला पुत्र होईल आणि तो त्याचं नाव येशू ठेव. लूक 1:31 मध्ये त्या ठिकाणी आपण वाचायला मिळतं. आणि असं देवदूताचा संदेश, देवाकडून संदेश त्या मरियाला प्राप्त झाला. प्रियनो, मरिया एकदम शॉक झाली. हे कसं शक्य आहे? कारण मरियाला ह्या संदेशावर विश्वास ठेवणं सोपं होतं का कठीण होतं? कठीण होतं. कारण तिचं लग्न झालं नव्हतं, ती कुमारी होती, तिचा फक्त साखरपुडा झालेला, तिला पुरुष ठाऊक नव्हता आणि लग्न झालं नव्हतं. आणि ह्या ठिकाणी देवाचा संदेश आलेला आहे की तू कुमारी काय होशील, गर्भवती होशील, पवित्र आत्म्यापासून तू गर्भवती होशील आणि तुला पुत्र होईल आणि तुला त्याचं नाव काय ठेवायचं आहे? येशू असं ठेवायचं आहे. प्रियानो, ही एकदम कठीण गोष्ट होती की त्या स्त्रीला म्हणजे त्या मरियाला ह्या गोष्टीवर विश्वास ठेवणं आणि ह्या गोष्टीवरती कृती करणं फार कठीण गोष्ट होती. विचार करा, आताच्या स्थितीला जर असं कोण म्हटलं, कोण तयार होईल? ती कदाचित मरिया अशी पण म्हटली असणार की माझं लग्न नाही आणि त्याच्या अगोदरच मी गर्भवती होणार, लोक मला काय म्हणतील, समाज मला काय म्हणेल, आणि हे कसं शक्य आहे?
परंतु ह्या स्थितीमध्ये मरियाला विश्वास ठेवणं गरजेचं होतं, त्याच्यावरती कृती करणं गरजेचं होतं. प्रियानो, जर आपल्या बाबतीत जर असं झालं असतं, आम्ही ह्या गोष्टीवरती विश्वास पण ठेवला नसता आणि पुढच्या गोष्टी करायला आपण कृती पण केली नसती आणि काहीच केलं नसतं, राईट. आम्ही पहिला विचार करतो समाज आणि लोक काय म्हणतील, करेक्ट. मरियाला ह्या गोष्टीची जाणीव नव्हती का? होती. मरिया पण विचार केलेली की लोक मला काय म्हणतील, समाज मला काय म्हणेल, माझं लग्न नाही, मी कुमारी आहे आणि मी कसं गर्भवती होऊ शकेन. परंतु देवाकडून आलेल्या संदेशावरती तिनं, जरी ह्या सर्व गोष्टींची तिला कल्पना होती, लोक मला असे बोलतील, असे माझ्याविषयी विचार करतील, हे सगळं माहिती असताना सुद्धा मरियेनं काय केलं? देवाच्या संदेशाचा स्वीकार केला. म्हणजे देवाच्या संदेशावर तिनं विश्वास ठेवला. ओके, विश्वास ठेवला आणि देव जसं सांगेल तसं कार्य करायला, ती कृती करायला ती तयार झाली. हालेलुया, तयार झाली. प्रियानो, तिनं विश्वास पण ठेवला देवाच्या संदेशावरती आणि देवा जसं सांगेल तसं करण्यासाठी ती कृती सुद्धा ती केली. म्हणजेच आपल्या आजचा विषयाचा जो टॉपिक आहे, विषय आहे, तो म्हणजे विश्वास प्लस कृती इज इक्वल टू कम्प्लीटनेस, म्हणजे पूर्णता. आणि तिनं विश्वास ठेवला, कृती केली आणि एक पूर्णता घडली. काय घडली? ती गर्भवती झाली पवित्र आत्म्यापासून आणि तिच्यामध्ये गर्भ राहिला आणि त्या बाळाला तिनं जन्म दिला आणि तो बाळ म्हणजे कोण? येशू ख्रिस्त. तिला मुलगा झाला आणि अगोदरच तिला सांगितलेलं की त्याचं नाव तू काय ठेव? येशू ठेव. हालेलुया. प्रियानो, मरिया किती धन्य आहे, मरिया किती धन्य आहे. का माहिती आहे? कारण ह्या जगाचा उत्पन्न करता, ह्या जगाचा निर्माण करता जो देव आहे, मनुष्य बनून ह्या जगात आला आणि मरियाच्या पोटी त्या बाळाला 9 महिने 9 दिवस तिनं ठेवलं. हालेलुया. आणि त्या स्त्रीच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला. प्रियानो, त्या स्त्रीचा उपयोग देवानं केला. ती स्त्री नीतिमान होती आणि देवाचं भय तिच्यामध्ये होती, देवाचं भय बाळगणार होती. मरिया ती किती धन्य आहे. आणि हेच अलिशिबा म्हणत आहे, जिने विश्वास ठेवला ती धन्य, कारण प्रभूने तिला सांगितलेल्या गोष्टींची पूर्तता होईल. हालेलुया. तो येशू ख्रिस्त या जगाला वाचवण्यासाठी ह्या जगात आला आणि ती मरिया धन्य म्हटलेलं त्या मरियाला, कारण त्या मरियाच्या त्या पोटात येशू ख्रिस्त बाळ, त्या मरियाच्या द्वारे बाळ ते येशू ख्रिस्त या जगात जन्माला आला, तारणारा म्हणून, मुक्तीदाता म्हणून. प्रेज गॉड. प्रियानो, जेव्हा आम्ही देव जेव्हा आम्हाला देवाकडून संदेश होतो, त्याच्यावरती आम्ही विश्वास ठेवणं गरजेचं असतं, त्याच्यावरती आम्ही कृती करणं गरजेचं असतं आणि मग आपल्याला प्रतिफळ भेटतं आणि मग आपल्याला पूर्णता पाहायला भेटते. हालेलुया. तर ह्या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. काही जण अनेक विश्वास फक्त ठेवतात पण कृती करत नाहीत. तुम्हाला सांगू द्या प्रियानो, विश्वास आणि कृती एकत्र गेलं पाहिजे. विश्वास आणि कृती ह्या एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. सैतान पण विश्वास ठेवतो देव एकच आहे म्हणून, बरोबर आहे. आपण पण विश्वास ठेवतो देव एकच आहे म्हणून. हालेलुया. सैतान फक्त विश्वास ठेवतो, कृती करत नाही. आपण विश्वास ठेवतो देवाचं वचन कसं आहे? जिवंत आहे. सैतान पण विश्वास ठेवतो देवाचं वचन जिवंत आहे म्हणून. आपण विश्वास ठेवतो देवाचं वचन सामर्थ्यशाली आहे, त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे. सैतानाला पण माहिती आहे की याच्यामध्ये सामर्थ्य आहे. फरक काय माहिती आहे? आपण कृती करायला बघतो, तो कृती करत नाही. सैतान ह्या वचनात सांगितल्याप्रमाणे चालत नाही. पण आम्ही विश्वासणारे फक्त बनायचं का त्या सैतानासारखं? मंडळीला नाव दिलंय, आम्ही म्हणतो आम्ही कोण आहे? आम्ही विश्वासणारे आहे. हालेलुया. हा शब्दाप्रमाणेच मंडळी बनलेली आहे आजकाल. कशी? शब्दाप्रमाणेच बनलेली आहे, विश्वासणारी. आता आणखीन एक अशी मंडळी बनायला, आम्ही विश्वासणारे पण आहे, आम्ही कृती करणारे पण आहे. हालेलुया. तर प्रियानो, विश्वास आणि कृती ह्या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत आणि तरच आपल्याला पूर्णता पाहायला भेटते, तरच आपल्याला प्रतिफळ पाहायला भेटतो. तर मरियाचं आम्ही उदाहरण पाहिलं या ठिकाणी की मरियानं देवाकडून आलेल्या संदेशावरती विश्वास ठेवला आणि कृती केली आणि प्रतिफळ तिला भेटलं. तुम्हाला सांगतो, मरियाचं प्रतिफळ फार मोठं आहे स्वर्गामध्ये. हालेलुया. देव ती या मरियाविषयी संतुष्ट आहे आणि ती देवाच्या संदेशावर तिनं तयार झाली, विश्वास ठेवली, कृती केली. देवानं जसं सांगितलं त्या प्रकारे तिनं केलं आणि जगाचा तारण करता, उद्धार करता, सृष्टी करता तिच्या पोटी जन्माला आला. प्रेज गॉड.
देवाला धन्यवाद प्रियानो. आम्ही सुद्धा देवाकडनं आलेल्या संदेशावरती विश्वास ठेवायला पाहिजे, कृती करायला पाहिजे. आम्ही सुद्धा पूर्णता पाहणार आहे, प्रतिफळ आम्ही पाहणार आहे. हालेलुया. त्याच्यानंतर दुसरं आणखीन आपण उदाहरण पाहूया, शताधिपती. आपल्या सर्वांना माहिती आहे शताधिपती, करेक्ट. शताधिपती हा एक मोठा अधिकारी होता आणि तो त्याच्या हाताखाली काम करणारे एक चाकर होता. आणि तो चाकर इतका आजारी पडलेला की तो मारायला टेकलेला. आणि हा अधिकारी जो आहे शताधिपती, त्याच्या चाकरावरती तो फार प्रेम करायचा. आपल्या चाकरासाठी तो धडपडत होता की माझा चाकर बरा व्हायला पाहिजे, मी काहीतरी त्यासाठी करायला पाहिजे. त्याला समजलं एका गावामध्ये येशू आलेला आहे. ओके. आणि येशू आलेला आहे, आपल्या चाकरासाठी धावत त्या येशूकडे गेला, कारण ह्या अधिकाऱ्याला समजलेलं की येशू आरोग्य देतो म्हणून. हालेलुया. आणि धावत गेला येशूकडं. आणि येशूला काय म्हणाला? येशूला त्या ठिकाणी म्हणतो, प्रभूजी तुम्ही चला माझ्या घरी आणि माझ्या चाकराला बरं करा, असं म्हणतो काय? तो म्हणाला, येशू त्याच्या घरी पण जायला तयार होता. पण हा शताधी म्हणतो की प्रभूजी तुम्ही शब्द मात्र बोला. हालेलुया. मत्ते 8:8 मध्ये म्हटलेलं आहे, तेव्हा शताधिपतीने उत्तर दिले की प्रभूजी आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही, पण शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. हालेलुया. शब्द मात्र बोला. तुम्ही माझ्या घरात यावं त्या लायकीचा मी नाही. मोठा अधिकारी असा म्हणतोय. आणि जेव्हा हा असा बोलतो, येशू खुश झाला. अरे बाप रे, असा विश्वास या नगरात मी कुठं पाहिला नाही. हालेलुया. येशू खुश झाला त्याच्याविषयी, एकदम खुश. आणि मग येशू ते काय म्हणाला पहा. येशू म्हणाला वचन 13 मध्ये 8:13, मग येशू शताधिपतीला म्हणाला, जा तू विश्वास ठेवल्याप्रमाणे तुला प्राप्त हो. प्रेज गॉड. विश्वास ठेवल्याप्रमाणे तुला प्राप्त हो. येशू शब्द बोलला, राईट, की तू विश्वास जसा ठेवलायस तसं तुला प्राप्त हो, जा. तो तेवढे शब्द ऐकला आणि तो धावत गेला. तुम्ही मला सांगा, तो काय घेऊन धावत गेला आपल्या चाकराकडे? काय घेऊन गेला? तो असा विचार करत गेला की काय, हा येशू म्हणाला काय होतंय काय माहित नाही, जाऊन बघूया तरी काय झाले का नाही. हा, दोन गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला दिसतात. एक, येशू जसा बोलला, शब्द बोलला, त्यानं विश्वास ठेवला. हालेलुया. येशू शब्द बोललाय म्हणजे तिकडे काहीतरी झालं असणार आहे. हालेलुया. करेक्ट. त्यानं आतमध्ये विश्वास ठेवला. येशूच्या शब्दावरती विश्वास ठेवणं म्हणजे देवाच्या वचनावरती विश्वास ठेवणं आहे. हालेलुया. आणि त्या संदेशावरती, त्या येशूच्या शब्दावरती त्यानं विश्वास ठेवला आणि कृती काय केली? त्याच विश्वासानं कृती केली. म्हणजे धावत आपल्या चाकराला पाहण्यासाठी गेला. तो धावत जो गेला ना, ती कृती आहे. हालेलुया. मग विश्वासानं ते शब्द स्वीकारला आणि तो कृती करत धावत आपल्या चाकराकडे गेला. चाकराकडे जाऊन बघतोय तर हा बाबा उठून बसलेला. हालेलुया. प्रेज गॉड. देवानं अद्भुत असं आरोग्य त्याला दिलेलं. येशू कुठं तर आहे, हा आजारी माणूस कुठं तर आहे, आणि हा मध्ये कोण आहे? शताधिपती अधिकारी. हालेलुया. प्रियानो, अंतर किती पण असू दे, काही फरक पडत नाही. विश्वास आणि कृती असेल तर पूर्णता दिसते. हालेलुया. विश्वास आणि कृती असेल तर आपल्याला प्रतिफळ दिसतं. आणि त्या शताधिपतीमध्ये देवानं विश्वास पण पाहिला, कृती पण पाहिली, आणि त्या शताधिपतीनं प्रतिफळ जाऊन पाहिलं, पूर्णता पाहिली. हालेलुया. त्यासाठी प्रियानो, आपल्या जीवनामध्ये देवाकडून आलेला संदेश, देवाकडून आलेलं वचन, ह्यावर फक्त आम्ही विश्वास ठेवणारे नव्हे तर आम्ही कृती करणारा जर बनायला पाहिजे, तरच आपल्याला प्रतिफळ भेटते, तरच आपल्याला पूर्णता झालेली पाहायला मिळते. हालेलुया. आणखीन मी तुम्हाला उदाहरण सांगतो. ओके. अब्राहम जुन्या करारामध्ये आम्ही वाचतो 12व्या अध्यायामध्ये, उत्पत्ती 12व्या अध्यायामध्ये एक देवाचं वचन अब्राहमाला प्राप्त झाला. देवाचा संदेश अब्राहमाला प्राप्त झाला. काय प्राप्त झाला आपण वाचूया. उत्पत्ती 12:1-3.
तर ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे की परमेश्वराने अब्रामाला सांगितले, तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करीन. मी तुला आशीर्वाद देईन. तुझे नाव मोठे करीन. तू आशीर्वादित होशील. तुझे जे अभिष्ट चिंतितील त्यांचे मी अभिष्ट करीन. तुझे जे अनिष्ट चिंतितील त्यांचे मी अनिष्ट करीन. तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. हालेलुया, हालेलुया. प्रियानो, ह्या ठिकाणी देवाचा संदेश अब्रामाला प्राप्त झाला. काय प्राप्त झाला? काय कर? तू आपला देश, आपले नातेवाईक आणि आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवेन त्या देशात जा. बघा, हा संदेश अब्रामाला प्राप्त झाला. विचार करा अब्रामाचा. अब्राम हा संदेश जेव्हा त्याला प्राप्त झाला तेव्हा तो किती वर्षाचा होता माहिती आहे? 75 वर्षाचा होता. आणि 75 वर्ष तो लहानाचा मोठा त्या गावात झालाय, त्या शहरात झालेला आहे, आपल्या नातेवाईकांच्या मध्ये, आपल्या समाजामध्ये, आणि गुरे ढोरे काम धंदा सगळं त्या ठिकाणी आहे. आणि तो लहानाचा मोठा त्या ठिकाणी झालेला आहे. त्या गावात तो काय झालेला आहे? एकदम त्याचं लाईफ सेटल झालेलं आहे, पूर्ण सेटल झालेला आहे. आणि ह्यासाठी अचानक देवाचा संदेश येतोय की तू सोड हे सगळं, काय तुझं गाव सोड, तुझे नातेवाईक सोड, तुझं बापाचं घर सोड, तुझी जेवढी काय तुझी प्रॉपर्टी आहे सगळं सोड आणि मी दाखवेन त्या देशात तू चल. तुला जो रस्ता दाखवणार त्या रस्त्यानं तू चाल. अब्रामाला ह्या संदेशावरती विश्वास ठेवणं तेवढी सोपी गोष्ट नव्हती. माहिती आहे, सोपी गोष्ट नव्हती, फार कठीण गोष्ट होती. विचार करा, त्या अब्रामाच्या जागी तुम्ही आणि मी असतो, आपण असतो तर काय आम्ही विचार केला असता? देवा, मी तिकडं कुठं येत नाही, इथंच राहून काय करायचं सांग, मी करतो. ह्या माझ्या समाजात, मी माझ्या गावात राहून, माझ्या घरात राहून, ह्या सगळ्यांच्या सोबत राहून मी काय करायचं मला सांग. किती पण मोठे काम मला दे, मी सगळं करतो. देवा, हे सोडून तेवढं जायचं मला काय सांगू नको. आम्ही असाच विचार केला असता, आहे ना? ठीक आहे, अब्रामानं पण तसा विचार केला असेल. अब्रामाला पण वाटलं असेल की देव मला का होऊन बोलवत असेल, हे सगळं सोडून तिकडं दुसऱ्या देशात का. परंतु अब्रामानं शेवटी ठरवलं, जे देव मला सांगतोय त्या पद्धतीने मी करणार. हालेलुया. माझ्यासाठी समाज महत्वाचा नाही, लोक महत्वाचे नाहीत, प्रॉपर्टी महत्वाची नाही, नातेवाईक महत्वाचे नाही, मला माझा देव महत्वाचा आहे. हालेलुया. आणि जसा तो निर्णय घेतला, त्या संदेशावर देवाकडून आलेलं वचन त्याला प्राप्त झालं, त्या वचनावरती त्यानं विश्वास ठेवला. आणि विश्वास ठेवल्यानंतर त्यानं काय केली? कृती पण केली. काय कृती केली? काय कृती केली? वचन 12:4 मध्ये सांगितलेलं आहे, परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे अब्राहम निघून गेला. करेक्ट. हालेलुया. ही कृती आहे. पहिला आलेल्या वचनावरती त्यानं विश्वास ठेवला, देवावरती विश्वास टाकून तो काय केला की कृती केला की आपलं ते गाव, आपलं घरदार, सर्व आपले लोक सोडून, समाज सोडून तो काय केला? देव जो रस्ता दाखवेल त्या रस्त्यानं चालण्यासाठी निघून गेला. हालेलुया. त्यानं 2 गोष्टी केल्या, वचनावरती विश्वास ठेवला आणि कृती सुद्धा केली. हालेलुया. पुढं देवानं त्याला काय सांगितलेलं? आता देवाचं काम चालू. अब्रामाचं काम झालं. काय? विश्वास ठेवला आणि आता कृती पण केला. देव दाखवेल त्या रस्त्यावरती चालायला पण सुरुवात केली. अब्रामाचं काम संपलं. आता काम कुणाचं चालू झालं? देवाचं काम. देवानं काय सांगितलेलं? देव त्याला म्हटलेला, मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करीन. येस. हालेलुया. देवानं त्याच्यापासून मोठं राष्ट्र निर्माण केलं. हालेलुया. विश्वास आणि कृती असेल तर आम्ही पूर्णता पाहणार. आणि त्या ठिकाणी आपण बघतोय की अब्रामानं जसं तो देवाच्या इच्छेप्रमाणे पुढं गेला, तो पूर्णता पाहू लागला, देवाचं प्रतिफळ पाहू लागला. हालेलुया. तुम्ही मला सांगा, सारेला म्हणजे अब्रामाच्या पत्नीला बाळ होतं काय? अब्रामाला मूल होतं? नाही. पण तुम्ही मला सांगा, त्याच्याच गावात जर तो राहिला असता, त्याच्याच लोकांच्या मध्ये राहिला असता, पुढचे फार मोठे आशीर्वाद तो गमावला असता. येस. हालेलुया. जसं तो आपलं गाव, आपलं घरदार सोडून देव सांगेल त्या देशात जायला निघाला,
प्रियानो त्याच्या जीवनामध्ये तो पूर्णता आणि प्रतिफळ पाहू लागला. त्याला बाळ नव्हतं, देवानं अद्भुत रीते त्याला इसाक पुरवला. हालेलुया, प्रेज गॉड. वयाच्या 100व्या वर्षी त्याला बाळ झालं. सारा हसली होती, ह्या वयात मला बाळ होईल काय म्हणून. हालेलुया. पण देवाला काहीच कठीण नाही. प्रेज गॉड. देवानं त्यांना सुंदर बाळ दिलं. मी म्हणतोय की जर ते बाळ, तो अब्राहम तिथंच राहिला असता आणि देवाचं ऐकून जर तो बाहेर आला नसता तर काय झालं असतं, पुढचं भले मोठे आशीर्वाद तो गमावला असता. पण देवाला मी धन्यवाद देतो अब्राहमसाठी की अब्राहमानं विश्वास ठेवला, कृती केली आणि म्हणून हे सर्व आशीर्वाद त्याला पाहायला भेटले. आणि म्हणून देवानं त्याच्यापासून मोठं राष्ट्र निर्माण केलं. देवानं त्याला आशीर्वाद दिला. त्याचं नाव देवानं मोठं केलं. हालेलुया. आणि आपण बघतो की देव म्हणाला की तू आशीर्वादित होशील. तुझे जे वाईट करतील मी त्यांचं वाईट करीन आणि जे तुझं चांगलं करतील मी त्यांचं चांगलं करीन. परमेश्वर म्हणाला. हालेलुया. पुढे देव आणखीन म्हणाला की तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे मी आशीर्वादित करीन. हालेलुया. भले मोठे आशीर्वाद. इतका देवानं आशीर्वाद अब्रामाला दिला. प्रियानो त्या अब्रामाच्या द्वारे पूर्ण पृथ्वीवरचे लोक आज आशीर्वादित आहेत. हालेलुया. विश्वासणाऱ्यांचा पिता म्हटलेला आहे अब्रामाला. काय म्हटलेलं आहे? विश्वासणाऱ्यांचा पिता म्हटलेला आहे अब्रामाला. हालेलुया. आणि म्हणून त्या ठिकाणी प्रियानो अब्रामानं 2 गोष्टी केल्या. देवावरती विश्वास ठेवला आणि कृती केली. देवाने त्याला पूर्णता दाखवली, प्रतिफळ दाखवलं. आज प्रियानो लक्षात ठेवा, आमच्या जीवनात आम्ही सुद्धा हीच गोष्ट शिकायची आहे. फक्त आम्ही विश्वासणारे नाही बनायचं, आम्ही कृती सुद्धा करणारे बनलं पाहिजे. प्रेज गॉड. हालेलुया. आणि जेव्हा तुम्ही विश्वासाबरोबर कृती कराल तुम्ही प्रतिफळ पाहणार, पूर्णता तुम्ही पाहणार. आमेन. आणि पुढे सांगितलेलं आहे, आणखीन तुम्हाला जर बघायचं असेल तर पेत्राचा बद्दल तुम्हाला सांगतो. पेत्र कोण होता? मासे पकडणारा होता. आणि एका दिवशी काय झालं की सर्व समुद्रामध्ये तो जाळी टाकून भरपूर कष्ट केला, परंतु त्याला मासाच काय जाळीला लागला नाही. त्या ठिकाणी येशू आला. येशू म्हणाला, पेत्रा मी सांगतो तिथं जाळी टाक. पण पेत्र म्हणाला, प्रभूजी सगळं करून थकलोय मी, रात्रभर जाळी टाकून बसून तुम्ही जिथं सांगाल तिथं पण टाकून आलोय मी. ओके, तिथं पण मी टाकून आलोय. पण येशू म्हणाला, मी सांगतो तिथं टाक. ओके. मग पेत्र म्हणाला, ते महत्वाचं आहे, प्रभूजी आपण सांगता म्हणून मी आता त्या ठिकाणी टाकतो. हालेलुया. हा, हीच गोष्ट फार महत्वाची असते. हालेलुया. बरेचदा आमचं डोकं आपण लढवलं असतो सगळीकडं, जिकडं नको तर का ना त्या गोष्टी करायचा आम्ही बऱ्याच सगळे प्रयत्न करतोय आमचं डोकं लढवून. ओके. पण देव सांगतोय ते करायला पाहिजे. हालेलुया. त्या पेत्रानं येशूच्या शब्दावरती विश्वास ठेवला. येशू म्हणाला की मी सांगतो इथं टाक जाळी. आणि येशूचं ऐकलं, विश्वास ठेवला आणि कृती केली. बघा, पहिल्यांदा त्या ठिकाणी जाळी टाकली होती पण त्या ठिकाणी विश्वास नव्हता. आता दुसऱ्या वेळेस येशू म्हणतोय की ह्या ठिकाणी तू जाळी टाक. आता त्याच जागेला तो जाळी टाकत आहे पण विश्वासानं टाकत आहे. हॅलो, विश्वासानं टाकत आहे आता. आणि येशू म्हणाला की मी सांगतो टाक. आणि येशूचं ऐकून विश्वास ठेवून, येशूच्या शब्दावरती विश्वास ठेवून तो कृती करत आहे. ती विश्वासाची कृती होती. त्या ठिकाणी जाळी टाकली. हालेलुया. काय चमत्कार झाला, पूर्णता पाहायला मिळाली. विश्वास आणि कृती जेव्हा त्या पेत्रानं केली तेव्हा त्याला पूर्णता पाहायला भेटली. त्या जाळीत असे मासे लागले की जाळी फाटू लागली म्हणून सांगितलेलं आहे. हालेलुया. प्रेज गॉड. जिथं विश्वास आणि कृती आहे तिथं प्रतिफळ आहे, तिथं पूर्णता आहे. हालेलुया. आणि त्या ठिकाणी पेत्र खुश झाला. ह्या ठिकाणी रात्रभर कष्ट करून मी जाळी टाकून बसलो होतो, एक मासा नाही मिळाला. पण जेव्हा येशूच्या शब्दावरती त्यानं विश्वास ठेवला आणि कृती केली, तिथंच जाळी टाकले, तिथंच मासे लागले. प्रेज गॉड. हालेलुया. मी सांगतो मासे कसे आले, तिथं मासे कुठून आले? मग देवानं आज्ञा दिली माशांना, जा त्या जाळीत म्हणून. हालेलुया. प्रेज गॉड. आणि अशा प्रकारे ती जाळी माशांनी भरून गेली. प्रियानो, आमच्यामध्ये फक्त विश्वास महत्वाचा नाही, कृती सुद्धा महत्वाची आहे. प्रेज गॉड. विश्वास आणि कृती एकत्र पुढे गेलं पाहिजे. हालेलुया. फेथ अँड ॲक्शन शुड गो टुगेदर. आणि पुढे आणखीन वचन सांगितलेलं आहे. आणखीन एक उदाहरण तुम्हाला सांगतो आणि मी संपवतो. काना गावामध्ये काय होतं? लग्न होतं. येस, त्या ठिकाणी लग्न होतं.
आणि त्या लग्नामध्ये सुंदर जेवण बनवलेलं आणि द्राक्षारस होता त्यावेळेस लग्नामध्ये. आणि त्या लग्नाला येशूला आमंत्रण दिलेलं. कोणाला? येशू ख्रिस्ताला आमंत्रण. आणि येशू त्या ठिकाणी आला होता, मरिया त्या ठिकाणी होती. आणि त्या लग्नामध्ये काय झालं? द्राक्षारस संपला. द्राक्षारस संपल्यानंतर त्यावेळेस पद्धत होती की लग्नामध्ये काय करायचं? द्राक्षारस देत होते. आणि त्यावेळेस द्राक्षारस हा संपल्यानंतर ज्यांचं लग्न आहे त्यांची घरात तारांबळ उडाली. आता काय करायचं? आता काय करायचं? आता कुठून आणणार द्राक्षारस? संपलं, अजून लोक भरपूर जेवायचे आहेत, काय करायचं आता? तेव्हा मरिया म्हणाली, येशू काय सांगतोय ते करा. काय येशू सांगतोय ते करा. कारण त्यांच्या हातात काय होत नव्हतं. मरिया बघत होती, हे भरपूर काय काय इकडे तिकडे धावपळ करत होते, पण आता तुमच्या हातात काय होणार नाही. आता काय करा? येशू सांगतोय ते करा. मग येशूनं काय सांगितलं? ते रांजण पाण्यानं भरा. प्रभूजी, आम्हाला द्राक्षारस द्यायचं, लोकांना पाणी द्यायचं नाही. ह्यात पाणी भरून काय होणार आहे? आम्ही पुढचं बोलून टाकतोय लगेच. काय? आम्ही पुढचं बोलून टाकतोय. जे सांगितले ते करायला नको. पुढचं ह्यात पाणी ओतून काय होणार आहे रांजणमध्ये? मरिया म्हणाली, जे सांगितले ते करा. प्रभू जे सांगते ते करा. हालेलुया. तुमचं डोकं लढवू नका. प्रभू सांगते ते करा. आणि मग त्या ठिकाणी विश्वासानं त्यांनी येशूच्या शब्दावर विश्वास ठेवला. येशूनं जसं सांगितलं त्यांनी काय केलं? कृती केली. काय कृती केली? त्यांनी पाणी ओतलं. त्याच्यामध्ये पाणी ओतलं. काय होतंय माहित नाही. ते काय पण होईना, त्या पाण्याचा रस्सा होऊ दे, त्या बासुंदी बनवू दे, काय बनवू दे, ओतायचं काम कर पाणी. हालेलुया. काय सांगितलंय? पाणी ओतायला सांगितलंय, पाणी वात. दुसरं काय होईल ते पुढच्या पुढं. करेक्ट. आम्ही विचार करू नये पुढं काय होईल, पाणी ओतून काय फायदा, तसं बोलायचं नाही. प्रभूनं काय सांगितले ते करायचं. आणि मग त्यांनी सांगितल्याबरोबर पाणी ओतायला चालू केलं. पाणी ओतलं, पाण्याने रांजण भरून टाकलं. आणि मग त्या ठिकाणी येशू म्हणाला, जा आणि लोकांना द्या जावा. पाणी द्यायचं. आता पाणी कसं देणार? जा आणि घेऊन जा. आणि जसं त्यांनी जाऊन लोकांना देऊ लागले, काय देऊ लागले? द्राक्षारस देऊ लागले. प्रेज गॉड. हालेलुया. प्रियानो, ती सगळे रांजण काय द्राक्षारसन भरून गेले. पाण्याचा द्राक्षारस एवढा मोठा चमत्कार त्या ठिकाणी केला. हालेलुया. ते एकदम शॉक झाले, हे कसं काय? आणि मग त्या जेवण बनवणारा जो असतो त्याला चाकायला दिला हा द्राक्षारस. अरे बापरे, लय सुंदर आहे, लय चांगला आहे हा. स्टार्टिंगला कसं असतंय चांगलं सुंदर, तसा चांगला द्राक्षारस आहे हा. कुठून आला? कुठून आला? त्यांनी सांगितलं, चलो पाण्याचा द्राक्षारस झाला. हालेलुया. प्रियानो, विश्वास आणि कृतीनं जेव्हा देव सांगतोय त्या गोष्टीवर विश्वास ठेवून जर आम्ही कृती केली, तिथं पूर्णता पाहायला भेटते, प्रतिफळ पाहायला भेटतं. हालेलुया. प्रियानो, आज आम्ही पाहिलेलं आहे मरियाच्या जीवनातून. मरियाकडे संदेश आला, तिनं विश्वास ठेवला, कृती केली, तिला प्रतिफळ पूर्णता पाहायला भेटली. त्याच्यानंतर आपण पाहिलं शताधिपती, त्यानं प्रभूच्या बोलण्यावरती, वचनावरती विश्वास ठेवला, कृती केली, त्याला पूर्णता पाहायला भेटली. हालेलुया. त्याच्यानंतर आपण पाहिलं अब्राहमाला देवाचं वचन प्राप्त झालं. अब्राहमानं त्या वचनावरती विश्वास ठेवला, कृती केली, त्याला प्रतिफळ पाहायला भेटलं. आणि मग आपण पेत्राविषयी पाहिलं, पेत्राला प्रतिफळ पाहायला भेटलं. त्याच्यामध्ये आम्ही ह्या सर्व लोकांना प्रियानो त्यांनी विश्वासानं कृती केली. बायबलमध्ये हजारो अशी उदाहरणं आहेत की त्यांनी विश्वास ठेवला देवावरती, कृती केली आणि ते त्यांना पूर्णता पाहायला भेटली. हालेलुया. प्रियानो, तुम्हाला सांगू द्या, नवीन वर्ष येत आहे. नवीन वर्ष येत आहे. नवीन वर्षामध्ये देवाचं वचन जे तुम्हाला प्राप्त होईल ते वचन विश्वासानं तुम्ही स्वीकारा. हालेलुया. त्या वचनावरती विश्वास ठेवा आणि त्या वचनाप्रमाणे वर्षभर नवीन वर्षात तुम्ही कृती पहा आणि नवीन वर्षात तुम्हाला पूर्णता पाहायला भेटेल, तुम्हाला प्रतिफळ पाहायला भेटेल. हालेलुया. प्रेज गॉड. आणि देव परमेश्वराला आपण
देवाचं वचन, देवाचा संदेश आम्ही लाईटली घेऊ नये. तर देवाच्या वचनाविषयी, देवाच्या संदेशाविषयी आम्ही गांभीर्य असावं, त्यावरती आम्ही विश्वास ठेवून कृती करावं. प्रतिफळ आम्हाला 100% पाहायला भेटणार, पूर्णतः आपल्याला 100% पाहायला भेटणार. हालेलुया. देवबाप तुम्हाला ह्या वचनाच्या द्वारे आशीर्वादित करो आणि येणाऱ्या दिवसामध्ये परमेश्वर तुम्हाला आणि मला विश्वासाने कृती करायला सहाय्य करो आणि परमेश्वर तुम्हाला आणि मला प्रतिफळ आणि पूर्णतः दाखवल्याशिवाय राहणार नाही. गॉड ब्लेस यू. आपण प्रार्थना करूया.